अतिरिक्त जबाबदारीच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तक यांनी सामूहिक राजीनामा देत उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना निवेदन सादर केले आहे। BLO व सहाय्यक BLO म्हणून सोपविण्यात आलेल्या अतिरिक्त जबाबदारीच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तक यांनी सामूहिक राजीनामा देत उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना निवेदन सादर केले। लाल बावटा आशा वर्कर्स गटप्रवर्तक युनियनच्या राज्य महासचिव पुष्पा पाटील यांनी आशा सेविकांवर माता बाल आरोग्य, लसीकरण व विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या जबाबदाऱ्या आधीच असल्याने निवडणूक कामाचा अतिरिक्त भार अन्यायकारक असल्याचे सांगितले। तर आज या ठिकाणी संपूर्ण देशभर आजचा दिवस आम्ही मागणी दिवस म्हणून साजरा करतोय। त्या अनुषंगाने आज सोलापूरमध्ये आपण ज्या काही आशांच्या मागण्या आहेत त्यातली महत्त्वाची मागणी म्हणजे काय, काही आशांना सोलापुरातल्या BLO आणि BLO सहाय्यक म्हणून ड्युट्या दिलेल्या आहेत। वास्तविक पाहता त्यांना ही ड्युटी देत असताना लोकप्रतिनिधित्व अधिनियमचा जो 1950चा 32वा कलम आहे त्या कलमाचा रेफरन्स देत यांच्यावरती त्या ड्युट्या लादलेल्या आहेत आणि त्या जर कलमाचा आपण विचार केला तर त्या आशा सेविकांना लागूच होत नाही। मुळामध्ये त्या कलमानुसार जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना तो नियम आणि ते निवडणुकीचं काम लागू होतं। या ठिकाणी आशांना ज्यावेळेस आम्ही सामाजिक सुरक्षेची मागणी करतो, पेन्शनची मागणी करतो, वेतनाची मागणी करतो त्यावेळेस सरकारकडनं सफाईदारपणे सांगण्यात येतं की तुम्ही कर्मचारी नाहीत किंवा कामगार नाहीत। मग एकीकडे तुम्ही आम्हाला म्हणता कर्मचारी नाहीत, कामगार नाहीत आणि दुसरीकडे मात्र निवडणूक आयोग आहे सर्वोच्च त्याची भूमिका असल्याचं सांगत तुम्ही आम्हाला एकीकडे काय म्हणता तुम्ही कर्मचारी आहात, तुम्हाला हे काम केलं पाहिजे। ही विसंगतता दिसून येते। परंतु आशा सेविका जरी आरोग्याच्या विभागामध्ये काम करत असल्या आणि आरोग्य विभाग हे जरी शासकीय संस्थेत मोडत असलं तरी पण आशा ह्या मानधनावरती काम करणाऱ्या, मोबदल्यावर आधारित काम करणाऱ्या सेविका असल्या कारणानं त्यांना मुळात हे निवडणुकीचं काम देणं चुकीचं आहे। निवेदनासोबत संबंधित कर्मचाऱ्यांची यादीही प्रशासनाकडे देण्यात आली असून BLO नियुक्तीच्या कायदेशीर वैधतेचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे।